गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजपासून मी एक माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू करते आहे आणि त्या यूट्यूब चॅनलवर मी फक्त म्हणजे रुटीनचे जे व्हिडिओ असणार आहेत माझ्या घरातले किंवा माझी ऑफिस लाईफ कशी आहे, माझी पर्सनल लाईफ कशी आहे, म्हणजे रुटीनचे मी व्हिडिओ टाकणार आहे. पण मी हे असं का करते, कारण मला जेव्हा मी यूट्यूब बघते किंवा इंस्टाग्राम फेसबुक, तर मला कंटिन्युअस काही दिवसापासून काही व्लॉग दिसतात आहेत. त्याच्यामध्ये 21 दिवसाचं चॅलेंज, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं जातं. मग ते वजन कमी करण्यासाठी असेल, वेट लॉससाठी असेल, किंवा स्किनची काळजी घेण्यासाठी असेल, किंवा आपण म्हणतो ना एक ट्रान्सफॉर्म करण्यासाठी असेल, मेडिटेशन करण्यासाठी असेल. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या जर आपण 21 दिवस फॉलो केल्या तर त्या कंटिन्युअस होतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतं. आणि मला ते अनुभव करायचा आहे, ते अनुभवायचं आहे की नक्की असं होतं का. आणि त्याच्यासाठी मी 21 दिवसाचं नाही पण 44 डेजचं चॅलेंज घेते. का माहिती आहे का, कारण की डिसेंबर महिना जवळ आलेला आहे, 2025 संपणार आहे आणि 2026ची सुरुवात होणार आहे. तर ही जी सुरुवात असणार आहे ना, ती खूप छान प्रकारे मला करायची आहे. त्यामुळे मी 45 डेजमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करता येईल तेवढ्या नक्की करेल. म्हणजे ह्या 45 डेजमध्ये मला माझं थोडंसं वजन कमी करायचं आहे. खूप अशी मी हेल्दी वगैरे नाही आहे, पण थोडंसं म्हणजे बघायचं की 45 डेजमध्ये नक्की होतं का. वेगवेगळे डायटेशन जे काही असतील, योगा वगैरे करणारे, एक्सरसाइज करणारे, प्रत्येकांचे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघते आणि इंस्टावर बघते. तर ते सांगतात की ही ॲक्टिव्हिटी करा, ही एक्सरसाइज करा, हे खा, ते खाऊ नका. तर ते मी फॉलो करणार आहे. आणि ते फॉलो करत असताना मला खरोखर अनुभव करायचा आहे की 21 दिवसामध्ये आपण आपल्यामधल्या व्यक्तीला शोधू शकतो का, आपल्यामध्ये खरंच चेंजेस होतात का. मग त्याचप्रकारे मेडिटेशन आहे, एक्सरसाइज आहे आणि आध्यात्मिक, म्हणजेच म्हणतात ना एक आध्यात्मिकची जोड पण पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टी मी बॅलन्स करणार आहे. आणि कितीपर्यंत मला ते होतात, आपण म्हणू एक 45 डेजचं आहे ना माझं हे चॅलेंज असणार आहे. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर सामील व्हा. खूप साऱ्या गृहिणी असतात की त्या बोलतात अरे आमच्याकडे वेळ नाही आहे. तर असं बोलू नका. वी हॅव अ इनफ टाईम. आपल्याकडे खूप वेळ निघतो किंवा आहे. जर तुम्ही तुमची छंद जोपासायचा असेल ना, तर तो वेळ 100% तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर टेक अ फर्स्ट स्टेप. नेहमी प्रत्येकाने एक पाऊल पुढे चाललंच पाहिजे, कारण की जग खूप पुढे चाललेलं आहे. आपण असं विचार करणार अरे मी केव्हा तिथे पोहोचणार, तसं होत नाही. नेहमी लक्षात ठेवा, एक स्टेप घेण्याची गरज असते आणि ती स्टेप मी आज घेणार आहे. तर बघूया 45 दिवसानंतर नक्की काय होणार आहे. तर स्टे ट्यून, कंटिन्यू राहा. व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे, ही फक्त एक सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला खूप खूप गरज आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला 100% सबस्क्राईब करा. खूप छोटासा प्रयत्न आहे. 45 दिवसामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले आध्यात्मिक विचार, किंवा मी मेडिटेशन करते, मी एक्सरसाइज करताना मला कोणत्या डिफिकल्टी येतात, एक हाऊसवाईफ असून मी ते करू शकते का. 45 दिवसाचं जे काही मी चॅलेंज घेतलं आहे ते करत असताना मला कोणत्या डिफिकल्टी येतील का, सहजपणे त्या होतील, हे सगळं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की कनेक्ट राहा. आणि कमेंटमध्ये ज्यांना माझ्याबरोबर ही जर्नी सुरू करायची आहे, एक पहिलं स्टेप ज्यांना घ्यायचं आहे, किंवा कुणालाही आपलं नवीन यूट्यूब चॅनल जरी ओपन करायचं असेल ना, त्यांनी आजपासूनच नवीन यूट्यूब चॅनल चालू करा. आणि जसं मी 45 दिवसाचं चॅलेंज घेतलं ना, तसं तुम्हीही 45 दिवसाचं चॅलेंज घ्या. कोणत्याही गोष्टीचं घ्या. वजन कमी करायचं आहे, स्किनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, आध्यात्मिकपणा वाढवायचा आहे. खूप आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी आहे की ज्याचं चॅलेंज आपण घेऊ शकतो आणि करून बघूया ना, का नाही. जर सगळे करतात तर आपण का करू शकत नाही. म्हणून हे माझं पहिलं पाऊल आहे आणि माय फर्स्ट स्टेप आहे. तर मी करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय रुटीन फॉलो करते हे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर गर्ल्स, लेडीज, सगळ्या आई बहिणी सगळ्यांनी एकत्र या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे एक स्टेप नक्की उचला. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कुणी सुरुवात केलेली आहे. टिल देन टेक केअर. काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे, ते मस्त मजेत जगता आलं पाहिजे आणि जगा. आणि स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर असणार आहे. तर गाईज चला, बाय बाय, टेक केअर.